शहरातील बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू करा। बंद शाळेच्या जागेवर दारूचे अड्डे चालू आहेत, यावर कारवाई करून तातडीने हे अड्डे बंद करण्यात यावे। लाडकी बहीण योजनेच्या नावावर 1,500 रुपये नको, आम्हाला शाळा द्या, गरिबांच्या लोकांना शिकू द्या, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आणि नागरिकांच्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। गेल्या 10 वर्षात यांना कधी बहिणीची आठवण आली नाही आणि 2.5 महिन्या अगोदरच निवडणुकीच्या लाडकी बहीण झाली आणि हिला वाटायला लागलं अगं बाई खरंच आहे का मी लाडकी बहीण। आणि मग ही लाडक्या बहिणीचा आता हट्ट आहे की तुम्ही आमच्या तिजोरीतले पैसे आम्हाला देऊ लागलात। शिंदे, फडणवीस, अजित पवार तुम्ही मजुरीला नाही गेले कुठं? मजुरी करून कमवून आणा आणि मग बहिणीला द्या 1,500 रुपये, मग लाडक्या बहिणीचा 1,500 रुपये दिले असं म्हणा। परंतु आमच्या तिजोरीतले पैसे आम्हाला देणार? अहो, आमच्या तिजोरीतून तुम्ही गॅस स्वस्त करा, 350 रुपयाचा गॅस 1200 रुपयाला करताना तेव्हा लाडक्या बहिणीची आठवण नाही आली। 30 रुपयाचं लिटर 110 रुपयाला देताना लाडक्या बहिणीची आठवण नाही आली। आमच्या या बहिणींच्या पोरं खाजगी शाळामध्ये शिकतात, त्यांचे लाख रुपये आणि 50,000 रुपयाचं त्यांना डोनेशन द्यावं लागतं, तेव्हा लाडक्या बहिणीची आठवण नाही आली। 2.5 वर्षापासून 3 वर्षापासून आमची महानगरपालिकेची खोकडपुरीची शाळा बंद पडली आणि त्या ठिकाणी आता दारूचा अड्डा करायचा आहे तुम्हाला, हे चालू देणार नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जी श्रीकांत, महानगरपालिकेच्या शाळेच्या ठिकाणी शाळा झाली पाहिजे। टॅक्स भरतो आम्ही, तुम्ही 24% टॅक्स घेतला आमच्याकडून व्याजानं। खोकडपुऱ्याची आमची जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणचं छत पडलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी दारूचा अड्डा झालाय आणि आता असं कळतंय की कोणाच्या ते कार्यकर्त्याचं उखळ पांढरं करायचं यांना। आमदार खासदाराच्या कार्यकर्त्याचं उखळ पांढरं करण्यासाठी आमच्या प्रॉपर्ट्या नाहीयेत, त्यामुळे शाळेच्या ठिकाणी शाळा झाली पाहिजे आणि आता इंग्रजी CBSE ची शाळा झाली पाहिजे। त्याचबरोबर आमच्या गांधीनगरच्या लाल मशिदी समोर जे शौचालय बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी आता शौचालयाची गरज नाही, त्या ठिकाणी लग्न कार्यासाठी हॉल बांधला पाहिजे, शादीखाना झाला पाहिजे। त्याचबरोबर आमच्या गांधीनगरच्या रविवार बाजाराच्या बाजूला ज्या ठिकाणी हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराच्या बाजूला महानगरपालिकेची मोठी जागा आहे, त्या ठिकाणी देखील महानगरपालिकेनं CBSE ची बहुमजली शाळा उभारली पाहिजे। आणि आता फी नको, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही तिजोरीचे मालक आहे आणि जेव्हा आमचे पालक इथे म्हणतात फी कमी करा, जी श्रीकांत मालक असल्यासारखं बोलतात, तुम्ही मालक नाही नोकर आहात, त्यामुळे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी इथं आलेलो आहोत। शाळा बंद आहे, शाळा बंद राहती, सगळे लोक दारू पित्या, तिथं उभे राहत्या, आमच्या सुनाबाळाला त्रास होतो, हा त्रास नाही झाला पाहिजे आम्हाला, म्हणून ती शाळा आम्हाला चालू करून द्या। म्हणजे तुम्हाला पैसे नको? नाही, पैसे नको आम्हाला, लाडक्या बहिणीचे पैसे नको आम्हाला, शाळा चालू पाहिजे। हा, तुमचं नाव? माझं नाव नंदाबाई वखरे। काय मागणी? आमची मागणी हीच आहे, जी खोकडपुऱ्यातली महानगरपालिकेची शाळा आहे ती कितीतरी वर्षांनी बंद केलेली आहे आणि त्या शाळेवर इतर लोकांचा डोळा आहे आणि तिथल्या गोरगरिबां मुलांचं शिक्षण कसं बंद आहे सध्याला आणि शाळेसाठी इकडे तिकडे भटकावे लागतात आणि एवढी परिस्थिती नाही त्यांची का प्रायव्हेट शाळेचं ते डोनेशन भरू शकतात। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे का तिथं सरकारने जागा होऊन तिथं महानगरपालिकेत CBSE पॅटर्नची शाळा उघडावी, इकडे तिकडे न जाता गोरगरिबाची मुलं तिथं मोफत शिक्षण घेतलं पाहिजे। हो सर, हो ना, दारूचे धंदे नाही तिथं, दारूचे धंदे सुरूच झालेले, पिणं खाणं चालतं तिथं, घाण केलेले लोकांनी, इतर लोकांचा सगळे आणतात कचरा ते शाळेपाशी टाकतात आणि तिथे इतकी म्हणजे त्यांची सुरुवात चालू झालेली, म्हणजे अगोदर घाण। आयुक्ताला हेच म्हणणं आहे का बाबा तुम्ही ते शाळा उघडून द्या आम्हाला CBSE पॅटर्नची। मोठ्या मोठ्यांचं सगळ्यांचं आता गरीबाच आहे का? गरीबासाठी तुम्ही खुर्चीवर बसेल, आमचं एवढंच म्हणणं आहे का गरीब ज्या बहिणीसाठी आता सरकारने बहीण लाडकीची योजना काढलेली आहे का ते त्यांच्या मुलांचा विचार केला पाहिजे। हे जर मागण्या मान्य नाही झालं तर लाडकी बहिणीची भूमिका काय राहणार? मग लाडकी बहिणीची हेच भूमिका राहील की रस्त्यावर येऊन आम्हाला निदर्शनं करून किंवा उपोषणावर बसावं लागेल, दुसरं काय करणार आहे? मागण्या पूर्ण करायसाठी काहीतरी करावंच लागणार आहे।